ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण पाहिलं ओम परमहंस संन्यासिने नमः। परमहंस संन्यासिने नमः म्हणजे सगळ्यापासून पूर्णपणे अलिप्त झालेला संन्यासी। केवळ देहाने काही गोष्टींचा त्याग केला म्हणून नाही, तर मनाने पण वैराग्यपूर्ण ज्याच्या मनामध्ये वेगवेगळे विषय जास्त काळ टिकत नाहीत त्याला संन्यासी म्हणायचं। घर सोडून वनात जाणारा संन्यासी नव्हे। वैराग्य ह्याचा अर्थ विषयांपासून मन लांब राहणं।
त्याच्यात न बुडणं म्हणजे वैराग्य. या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणं, पुस्तकांचा अभ्यास करणं किंवा त्याचं श्रवण करणं, गुरुकडून ज्ञान ऐकणं, सतत भजन, प्रवचन, कीर्तन करणं किंवा ऐकणं, त्यामुळे सात्विक गुणांनी जो संपन्न होतो आणि हळूहळू त्याला सत्याची जाणीव व्हायला लागते, तो परमहंस संन्यासी आहे. काही लोक अगदी गुरुकडे जाऊन ज्ञान घेतात, गुरुकडून जप घेतात, गुरुकडून जपमाळ घेतात, दीक्षा घेतात, काय काय करतात. काही लोक मनानेच सगळं त्याच्यापासनं, संसारापासनं अलिप्त होतात. परमहंस संन्यासी याचा अर्थ सगळ्या विषयांपासून अलिप्त होण्याचं महत्त्व ज्याला कळलेलं आहे, आणि जो सगळ्या विषयांपासून सहजपणे अलिप्त होतो, त्याला परमहंस संन्यासी म्हणतात. बघा, भागवतामध्ये परीक्षित राजा आहे, त्याला सांगितलं होतं 7 दिवसात मरण येणार आहे. तेव्हा तो संन्यासी झाला. म्हणजे आता मरण येणार आहे, तर आता आपण अडकू नये. ते एक कारण झालं. मरणाची भीती घालवण्यासाठी का होईना त्यांनी सगळ्या विषयांचा संन्यास घेतला. पण मरण नाही, काही नाही, कशाचंही काहीही कारण नाही, तरीही जो इकडे वळला आणि विषयांमधलं लक्ष कमी केलं, ज्या विषयांमधलं लक्ष काढून चालत नाही. जोपर्यंत आपल्याला देह आहे आणि तो देह चालवायचा आहे, तोपर्यंत विषयांमधलं लक्ष काढून चालत नाही. पण विषयांमधलं लक्ष मनानेच कमी करणारा आणि पूर्णपणे वैराग्य संपन्न असा परमहंस संन्यासी असतो. मग त्याच्यानंतर आता संन्यास तर झालाय, म्हणजे वितरागी येतो, वैरागी आहे, वैराग्य आहे, त्याला सगळं झालं आहे. पण आता त्याची पुढची स्टेज, ओम ज्ञानोत्तर भगवत्कृताय नमः. ओम ज्ञानोत्तर
भगवत भक्ती तराय नमः. दोन्हीचा अर्थ एकच. काय आहे, पूर्णपणे विषयांमधलं लक्ष काढल्यानंतर भगवंतावरती आपली श्रद्धा वाढते आणि ती भक्ती दिवसानुदिवस वाढत जाते. आणि त्याच्यामुळे ती भक्ती दिवसानुदिवस वाढत गेल्यामुळे आणखीन सत्याचं ज्ञान माणसाला यायला लागतं. आणि तो जास्तीत जास्त ईश्वराशी एकरूप व्हायला लागतो. म्हणजे त्याची भक्ती ही एकबिंदू भक्ती म्हणतात. म्हणजे अतिशय ईश्वराच्या भक्तीशिवाय त्याला काही सुचत नाही. ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान त्यांनी मिळवलं आहे, विषयांमध्ये त्याला इच्छा नाही आहे. त्याच्याचप्रमाणे पुढचं काय आहे नाव, ओम ध्यान मूल मूर्तये नमः. ओम ध्यान मूल मूर्तये नमः. मग काय आहे माहिती का, आधी आपण जे ध्यान करतो त्यातनं काही लगेच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. मग आधी आपण जे ध्यान करतो त्यातनं आपण थोडं शांत होत जातो. मग आपण ध्यान कशासाठी करतोय थोडंसं आपल्याला कळायला लागतं. त्याच्यानंतर ध्यानातल्याच बारीक सारीक गोष्टी ध्यान करून करून समजायला लागतात. ध्यान केल्याने मन शुद्ध होतं. आणि ध्यान केल्याने होतं काय माहिती का, की हे जे संत महात्मे असतात ना, त्यांचं आचरण आपल्याला समजायला लागतं. आणि मग आपले गुरु ध्यान करून काय मिळवतात, ते ध्यान का करतात, या सगळ्याची उकल आपल्याला व्हायला लागते.
आणि म्हणून म्हटलेलं आहे ओम ध्यान मूल मूर्तये नमः. 24 तास क्षण ध्यानात असलेले हे जे गुरु आहेत, या गुरूंना माझा प्रणाम. ओम पूजा मूल पादाय नमः. ओम पूजा मूलपादाय नमः. म्हणजे परत गुरुचरणांचं महत्त्व सांगितलंय की ईश्वराची पूजा ज्या चरणांमुळे होते, ईश्वराची पूजा करायला आपण ज्या चरणांमुळे शिकतो ते गुरुचरण, त्यांना माझा नमस्कार असो. गुरुचरणांची पूजा म्हणजे सत्य, म्हणजेच दिव्यता. गुरुचरणांची पूजा म्हणजे दिव्यता, दिव्यतेची पूजा. गुरुतत्व, गुरुतत्व ज्याच्यात सामावलेलं आहे ते गुरुचरण हे भक्तीचे केंद्र आहेत. त्याचप्रमाणे हे पण आहे नाव ओम मंत्र मूल वाक्याय नमः. ओम मंत्र मूल वाक्याय नमः. गुरु आपल्या शिष्याला दीक्षा देतात ना, मग काहीतरी मंत्र देतात. त्याच्यामुळे खरं तर गुरुकडून येणारा प्रत्येक शब्द हा जो आहे ना, हा सुद्धा मंत्र मानला पाहिजे, कारण इतकी पॉवर असते त्यांच्या बोलण्यामध्ये. प्रत्येक शब्द हा मंत्रच आहे. आणि म्हणून गुरुनी बोललेलं जे वाक्य आहे त्यातला प्रत्येक शब्दाचं आपण मनन करावं, चिंतन करावं. आणि म्हणून ही जी सगळी नावं आहेत ना, ही आपले सगळं जी उपकरणं आहेत ती शुद्ध करण्यासाठी वापरलेली आहेत. शरीराच्या मदतीने आपण पूजा करतो, वाणीच्या मदतीने आपण जप करतो, आणि मनाच्या मदतीने आपण निसर्ग स्वरूपाचं ध्यान करतो. अशा रीतीने जर आपण साधना केली तर आपल्याला मुक्ती मिळू शकते. पुढे म्हणतात
ॐ मोक्षमूलकृपारूपाय नमः। ॐ मोक्षमूलकृपारूपाय नमः। मोक्षाची जी मूळ कृपा आहे ती आपल्यावर आशीर्वादांच्या रूपात बरसत असते. आपली प्रार्थना, आता बघा पाणी हे काय आहे, द्रवपदार्थ आहे. पाणी खालून वर नाही जात ना. आपली कल्पना काय आहे, ईश्वर कुठे आहे, वर आहे. आणि आपण प्रार्थना करत असतो, म्हणजे आपली प्रार्थना ही वरच्या दिशेने जात असते. आता प्रार्थना जर वरच्या दिशेने जात असेल तर पाणी खालून वर चढू शकतं का? त्याला फोर्स लावावा लागतो. त्याच्याप्रमाणे प्रार्थना ही खूप पॉवरफुल असली पाहिजे, तर ती प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचते. आणि ती प्रार्थना जर तिथे जाऊन टच झाली ईश्वराला, तर त्यातून कृपा बरसते. म्हणजे काय आहे, आपल्यामध्ये ना भक्ती, तीव्र भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. आत्ता सांगितल्याप्रमाणे काय आहे, बेसिकली काय आहे, प्रार्थना खालून वर जाते. तुम्हाला माहिती आहे, वरच्या टाकीत पाणी चढवायचं असेल तर मोटर लावावी लागते, पॉवर क्रिएट करावी लागते, फोर्स लावावा लागतो त्याला. पण वरून खाली पाणी सोडायचं असेल तर फोर्स नाही लागत, सहज येतं ते. मग आपली प्रार्थना, शिष्याची प्रार्थना ही परमेश्वर वर आहे म्हणून वर जात असते, खालून वर. आणि परमेश्वराची कृपा वरून खाली येत असते. पण परमेश्वराची कृपा ही प्रार्थना तिथे पोहोचल्याशिवाय खाली येत नाही. म्हणजे सगळं कशावर अवलंबून आहे, तर प्रार्थनेवर. प्रार्थना खालून वर जाणार कशी, कोणती पॉवर त्याला पाहिजे आहे, कशाचा सपोर्ट हवा आहे त्याला. खालून वर चढण्यासाठी प्रार्थना कशी हवी, हृदयापासून हवी ना. मनापासून, अंतःकरणापासून प्रार्थना केली पाहिजे, तरच ती पॉवरफुल होते, ईश्वराला पोहोचते. आणि मग ईश्वराची कृपा खाली येणं खूप सोपं आहे. एकदा का आपली प्रार्थना सहृदय भगवंताला पोहोचली तर भगवंताची कृपा होणं सहज शक्य आहे.
कारण ती वरून खाली येत असते, ती सहज आपल्यावर उतरते. आता बघा, परमेश्वर कसं आहे तर म्हणे अनंत आहे. अनंत म्हणजे अतिशय, खूप, ज्याला अंत नाही. आता अनंत ही संख्या आहे का सांगा बरं? नाही, पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळतं आहे अनलिमिटेड म्हणजे अनंत, ज्याला अंत नाही आहे, एवढं कळू शकतं. पण संख्या नाही आहे ना ती. संख्या जशा आपण मोजतो तशी संख्येत ती मोजता येत नाही. अनंत आहे कृपा परमेश्वराची. कितीही प्रयत्न करा तरी ते प्रयत्न मर्यादितच होतात ही कृपा संपादन करण्यासाठी. त्याच्यामुळे काय आहे माहिती का, हे जे अनंत स्वरूप आहे परमेश्वराचं, हे आपल्या सर्वसाधारण प्रयत्नांनी कधीच शक्य होणार नाही. इथल्या कोणत्या साधनांनी कधीच शक्य होणार नाही. मग मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? शेवटी मुक्ती मिळवणं. मुक्ती आपल्या सामान्य प्रयत्नांनी मिळणार नाही आहे. मग कशाने मिळणार आहे? तर गुरुच्या आशीर्वादाने ती मुक्ती मिळणार आहे. असा मुक्ती देणारा जो गुरु आहे त्याला आमचा प्रणाम. ओम वेद प्रामाण्य श्रद्धावते नमः. ओम वेद प्रामाण्य श्रद्धावते नमः. आता काय सांगतात? शास्त्र म्हणजे पुस्तकात ग्रंथांमध्ये जे दिलं आहे ते, आणि गुरुचे शब्द यांच्यावर जर श्रद्धा ठेवली तर आपल्याला सत्य मिळतं, सत्य प्राप्त होतं. वेदांचा जर अभ्यास केला तर वेदांवर आपली श्रद्धा वाढत जाते.
वेद प्रामाण्य श्रद्धा वते नमः. म्हणजे गुरूंबद्दल चाललेलं. आता हा एवढे हे गुरु महान कसे झाले, कशामुळे त्यांना हे सत्य कळलं. हा ठीक आहे, स्वतःचं सगळे समता होती, स्वतःचं साधना होती, सगळं बरोबर आहे. तर त्यांचा मुख्य म्हणजे मूळ विश्वास त्यांचा वेदांवर होता. आणि वेद प्रामाण्य म्हणजे वेदात जे सांगितलंय ते बरोबर आहे, वेदातलंच खरं आहे असं वेद प्रामाण्य मानणारे ते होते. त्यांची श्रद्धा होती वेदावर. म्हणून अशा गुरूंना की वेदांवर श्रद्धा आहे म्हणून फक्त ते सत्य प्राप्त करू शकले. म्हणजे काहीही जर मिळवायचं असेल तर आपली श्रद्धा हवी की नको. आणि अशी वेदांवर श्रद्धा असलेल्या आणि सत्य प्राप्त केलेल्या अशा गुरूंना माझा नमस्कार. ओम योगयुक्ताय नमः. ओम योगयुक्ताय नमः. योगयुक्त. योग म्हणजे जोडले जाणे. आपण परमात्म्याशी जोडले जाण्यासाठी जो आपल्याला मदत करतो तो योग पुरुष. म्हणजे तो योगयुक्त याचा अर्थ काय? योग येणं म्हणजे काय? ती वेळ येणं. ईश्वराशी होणाऱ्या संयोगाने जो युक्त आहे, आज कायम ईश्वराला भेटणारा जो गुरु आहे त्याला माझा प्रणाम असं म्हटलेलं आहे. योगयुक्ताय नमः. म्हणजे त्या आत्मतत्वापर्यंत जो आपल्याला घेऊन जातो. आणि योगयुक्त याचा अर्थ सगळ्या योगांनी सुद्धा युक्त आहे तो. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांच्यामध्ये तो सराव करून उच्च तऱ्हेचा आहे अगदी.
त्याला सुद्धा योगयुक्त म्हणतात. अशा सद्गुरूंना माझा प्रणाम. ओम विशुद्धात्मने नमः. ओम विशुद्धात्मने नमः. विशुद्धात्मने नमः. अतिशय शुद्ध अंतःकरणाने कशाची पसंती नापसंती न दर्शवणारा आणि कर्म करत राहणारा, आध्यात्मिक शारीरिक मानसिक कर्म करत राहणारा आणि मनाला शुद्ध करणारा, असा सद्गुरू, अशा सद्गुरूला माझा नमस्कार असो. पुढे आहे ओम विजितात्मने नमः. ओम विजितात्मने नमः. मन म्हणजे आपलं अतिशय कठीण असतं. ते नेहमी आत्ता आपण बघतोय तसंच मन नसतं. कोणी चांगलं आहे असं आपल्याला वाटेपर्यंत तो वाकडं वागतो. कोणी वाईट वागला आहे असं म्हणेपर्यंत तो सरळ वागायला लागतो. त्याचं एवढं सगळ्याचं कारण काय आहे? मनच आहे. मन अशांत आहे, मन नम्र पण आहे, मन अथक परिश्रम करतं एखादी गोष्ट घ्यायला जिद्दीने. आवडीनिवडी आहेत मनामध्ये. सगळ्याच गोष्टी आहेत एकंदरीत. मनामध्ये चंचलता आहे, मनामध्ये जिद्द आहे, मनामध्ये सहनशीलता सुद्धा आहे. पण आवडीनिवडींमुळे ते अशुद्ध होतं. पण मनावर जर संयम ठेवायचा असेल तर चंचल मनावर संयम ठेवणं हे थोडंसं कठीण जातं. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आवडीनिवडी कमी केल्या पाहिजेत. आवडीनिवडी पसंती हे कमी झालं तर त्याला म्हणायचं विशुद्ध आत्मा. विशुद्ध आत्मा म्हणजे काय? तर त्या चैतन्याला, त्या आत्म्याला
आवड आणि निवड किंवा नावड, हे आवडतं ते आवडत नाही असं काही नसतंच. केवळ सगळं आहे बस. केवळ अस्तित्व आहे एवढंच असतं. याला म्हणायचं विशुद्ध आत्मने नमः. म्हणजे त्याच्यात कुठलाही विकार नाही आहे. काही मनाविरुद्ध झालं, काही मनाप्रमाणे झालं, काही असं झालं, काही तसं झालं, काही त्याच्यात फरक केला, काही छोटं आहे, काही मोठं आहे, काही हवं होतं, काही नको होतं, काही आवडलं, काही नाही आवडत, असं काही नाहीच आहे. विकारच उत्पन्न होत नाही. पण असं मन असणं खूप कठीण आहे. तरीसुद्धा ते ज्या सद्गुरूचं असं मन तयार झालेलं आहे त्याला माझा नमस्कार. ओम विशुद्धात्मने नमः. म्हणजे काय आहे की मनावरच प्रभुत्व पाहिजे. मनावर प्रभुत्व असेल तरच हे साधतं की कशाही बद्दल काहीही आवडीनिवडी नाहीत. जे आहे ते स्वीकारलं. आणि हे केव्हा होतं? त्या आत्मतत्वाच्या आपण जितकं जास्ती असतं जवळ जातो आणि त्या आत्मतत्वाला मनातून अतिशय साष्टांग नमस्कार घालतो, त्याच्याशी एकरूप होतो आपण, तेव्हा त्या आत्मतत्वाचं महत्त्व समजतं आणि सगळे विकार मनातले लोप पावतात. पुढे आहे, याला म्हटलंय ओम विशुद्ध तत्वाय नमः. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात ओम जितेंद्रियाय नमः. म्हणजे आता काय आहे, पूर्वीप्रमाणेच तो या विश्वामध्ये वावरतो आहे. व्यवहार तर पूर्वीप्रमाणे चालू आहेत. देह आहे म्हणजे व्यवहार पण आहेत. आणि इतकं करूनही या सृष्टीमधल्या व्यवहारांमुळे मनात जी आंदोलनं निर्माण होतात, कमी जास्त अपेक्षाभाव वाढतो सतत, हे पाहिजे ते नको, या सगळ्यावर ज्याचं नियंत्रण आहे, सगळ्या बाह्य सृष्टीवरती ज्याचं नियंत्रण आहे, कुठलाही एक विकार त्याच्या मनात डोकावू शकत नाही, असा जो सद्गुरू आहे, म्हणजेच इंद्रियांवर प्रभुत्व मिळवलं आहे, मनावरती प्रभुत्व मिळालं आहे, त्याला म्हणतात जितेंद्रियाय नमः. इंद्रियांना जिंकलं आहे म्हणजे काय? उदाहरणार्थ, खूप कडक उन्हाळा आहे, आईस्क्रीमचं दुकान लागलं जातं, आता तोंडाला पाणी सुटलं, आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम घेऊ, असं काहीच नाही त्याला वाटत आहे.
असं काहीही त्याला वाटत नाही. खूप थंडी आहे, कुडकुड होते थंडीची, आता लगेच आपण चहा घेऊ म्हणजे खूप बरं वाटेल, असं तीव्रतेने त्याला काहीही वाटत नाही. सगळ्या परिस्थितीत तो शांत असतो, कारण त्याने त्याच्या इंद्रियांवर, इंद्रिय म्हणजे काय आहे, ज्ञान देणारी इंद्रिय कोणकोणती आहेत, तर डोळे, कान, नाक, त्वचा, ही जी ज्ञान देणारी इंद्रिय आहेत, ती इंद्रिय जी माहिती देतात त्यांच्यामुळे तो प्रभावित होत नाही आणि लगेच त्याच्या ॲक्शन्स तशा नसतात. तो शांतच असतो, कारण त्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे. म्हणजे इंद्रियांना काहीही बोलू दे, तो शांत आहे. चांगलं त्याचं इंद्रियांवर त्याचं नियंत्रण असतं. ओम सर्वभूतात्मने नमः. सर्वभूत आत्मने नमः. इतकं छान आहे हे, अतिशय सुंदर. एकच इलेक्ट्रिसिटी आहे आणि सर्वांमध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने वाहतेच आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी फक्त वाहते आहे, वाहण्याचं काम करते, तरी तिने विविध रूपं नटवली आहेत. फॅनचं बटन चालू केलं की हवा येते, हवा येऊन सुखवते. AC चालू केला की गार वाटतं. ट्यूबलाईट चालू होते, प्रकाश सगळीकडे पसरतो. फ्रीज चालू होतो त्याच इलेक्ट्रिसिटीनी आणि गारगार वस्तू खायला मिळतात. एकच इलेक्ट्रिसिटी आहे आणि ती या सगळ्या उपकरणांमध्ये तसं एकच चैतन्य आहे आणि ते या सर्व भूत मात्रांमध्ये आहे. आपापल्या गुणांप्रमाणे प्रत्येकजण प्रकाशतो. पंख्याचा गुणधर्म हवा देणे, फ्रीजचा गुणधर्म पदार्थ गार करणे, ट्यूबलाईटचा गुणधर्म हॉलमध्ये प्रकाश निर्माण करणं. आपापल्या गुणांप्रमाणे ते प्रकाशत आहेत. उपकरण हे जे वापरलेलं आहे माध्यम ते एकच इलेक्ट्रिसिटी. तसे या संपूर्ण सृष्टीमध्ये एकच माध्यम आहे, ते म्हणजे चैतन्य. ते चैतन्यच सगळीकडे वाहत आहे. पण सगळ्या उपकरणांमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये चैतन्य आहे, पण ते प्रत्येक व्यक्तीच्या त्या त्या गुणाला अनुरोधून ते प्रकाशते. आणि म्हणून सर्वभूतात्मने नमः. सर्व भूतांमध्ये समान आत्मतत्व आहे, पण दिसतं फक्त वेगळं. ट्यूबलाईट दिसायला वेगळी आहे, वेगळं कार्य करते, आणि पंखा दिसायला वेगळा, वेगळं कार्य करतो. पण मात्र सगळ्याच्या मुळाशी इलेक्ट्रिसिटी आहे. त्याप्रमाणे सर्व भूत मात्र वेगवेगळी आचरण करतात. त्यांच्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, बसण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, त्यांचे मोक्षाचे मार्ग वेगळे आहेत. आणि तरीसुद्धा त्यांचं मूल तत्व एकच आहे, ते म्हणजे काय? चैतन्य. आता इथे थांबूया. उरलेलं उद्या पाहू. हो.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.